या विषारी फुलपाखराचा अधिवास असणारी ही आहे दोडामार्ग तालुक्यातील डाळोबाची देवराई. डाळोबा हा दोडामार्गातील घोटकेवाडी गावाचा राखणदार. त्याच्या नावानं जपलेली ही देवराई जैवविविधतेने संपन्न आहे. खास करून जगात केवळ सह्याद्री पर्वतरांगेत आढळणाऱ्या आणि गोव्याचे राज्य फुलपाखरू असणाऱ्या एका फुलपाखराच्या अधिवासामुळे, ज्याविषयी पुढे आपण जाणून घेऊयाच. आमची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी आणि श्रीदेव पुरंबार ही आहे. आणि ह्या ग्रामदेवतेला हाताशी धरून आमचा जो कोण मूळ पुरुष होता त्याने गावाची चतुसीमा आखली आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशी त्यांनी आपली सीमा आखली. आणि प्रत्येक सीमेवर त्याने वजनी, आम्ही त्याला चार मेटकरी म्हणतो, चतुसीमा रक्षक म्हणतो, किंवा नवीन भाषेत त्याला आम्ही राखणदार म्हणतो. प्रत्येक सीमेवर त्याने राखणदार नेमलेले आहेत. आज पूर्वेची बाजू जर बघितली तर पूर्वेकडे पाताळेश्वर म्हणून एक राखणदार आहे, त्याला वजनी म्हणतो. पश्चिमेकडे सिद्ध आहे आणि ही उत्तरेकडची दिशा आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी हे डाळोबा हे देवस्थान, आणि दक्षिणेकडे खंडोबा म्हणून देवस्थान आहे. डाळोबाचे हे जंगल राखीव जंगल म्हणून संवर्धित करण्यात आल्याने त्या ठिकाणी अनेक प्रकारची झाडं आढळतात. मात्र त्यामधील लाल यादीतील झाड आहे भेडशी. जांभूळ प्रजातीमधील या झाडाला भेडशी किंवा रान लवंग असं म्हणतात. नेहमीच्या जांभळापेक्षा याची पानं लहान आणि फुलोरे टोकाला पांढऱ्या रंगाचे येतात. लहान आकाराचे हे झाड देव जांभळाच्या उंचीचं म्हणजेच 15 फुटांपर्यंत वाढतं. मार्च एप्रिल महिन्यात त्याला फुलोरा येतो, तर मे जूनमध्ये फळं धरतात. अशा या जंगलातील डाळोबा हा ग्रामदेवतेला भेटण्यासाठी गावातून जातो, अशी एक श्रद्धा आजही गावकऱ्यांच्या मनात आहे. डाळोबाच्या ठराविक वाट्या आहेत. आज आपण जो रस्ता बघतो तो डाळोबाचा वाढ नाही, पण ज्या पांडणी म्हणून आहेत त्या डाळोबाच्या आहेत पांडणी. पण आता सध्या सरकारच्या नियमाप्रमाणे काय गावात सुधारणा झाली, त्यामुळे त्या पांडणी बऱ्याचशा बंद झालेल्या आहेत. पण अजूनही लोकांची श्रद्धा असल्यामुळे लोक त्या वाटा आहेत त्या अजूनपर्यंत स्वच्छ ठेवतात. तिकडे रांगोळी घालतात किंवा डाळोबाला विडी पाहिजे म्हणून तर पुड्याच्या पानाची विडी करतात आणि तिकडे ठेवतात. ते अशा प्रकारची अजूनपर्यंत तिकडे ती लोकांची परंपरा चालू आहे. डाळोबाचे मूळ स्थान हे आत्ताच्या स्थानापासून उंच ठिकाणी आहे. या जागेविषयी देखील एक आख्यायिका आहे. पूर्वीची आख्यायिका म्हणजे आज हे जे डाळोबा देवस्थान आहे हे राखणदार, आणि आता तुम्ही या जंगलामध्ये आतमध्ये गेलात त्या ठिकाणी जो काय आपण त्याला पूर्वी आमच्या गावातले लोक त्या जागेला ठेवणं बोलतो, त्या ठिकाणी त्या डाळोबाची एक जागा आहे. ते आता जर प्रत्यक्ष तिकडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या दगडाच्या खाली जवळजवळ तिकडे काहीतरी बसण्यासाठी एक आपले कॉड आहे किंवा काहीतरी तिकडे बैठक व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. पण त्या ठिकाणी पूर्वी लोक त्या ठिकाणी जायची आणि पूर्वीच्या वेळी आमचे वडील सांगायचे की त्या ठिकाणी काहीतरी भांडी वगैरे मिळायची. लग्नकार्यासाठी तिकडनं भांडी लोक आणायची आणि आपले कार्यक्रम झाल्यानंतर तिकडे काहीतरी भांडी वगैरे ठेवायची. पण कालांतराने काही स्वार्थी माणसं त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये निर्माण झाली. त्यांनी काय केलं, ही भांडी परत तिकडे ठेवली नाही, रिटर्न दिली नाही. नंतर ही जी काय पद्धत होती ती ॲटोमॅटिक लोकांची श्रद्धा की स्वार्थामुळे ही पद्धत ती बंद पडली आणि ती भांडी अजून पण त्या ठिकाणी मिळत नाही. डाळोबाच्या या देवराईत अधिवास आहे तो विषारी फुलपाखराचा. हे फुलपाखरू म्हणजे मलबार ट्री निम्फ अर्थात तरुपरी, केवळ सह्याद्री पर्वतरांगेत सापडणारे आणि गोव्याचे राज्य फुलपाखरू असणारे हे फुलपाखरू महाराष्ट्रात सावंतवाडी, दोडामार्ग आणि चंदगड या तालुक्यांमध्येच सापडते. आता हे विषारी फुलपाखरू का, तर त्याचे सुरवंट हे अपोसायनिसी कुळातील दुधारी वेलीवर अन्नग्रहण करतात. या वेली डाळोबाच्या देवराईत मोठ्या संख्येने आहेत. या वेलींच्या दुधारी चिकामुळे या फुलपाखरांमध्ये विषारी गुणधर्म निर्माण होतात. अशा फुलपाखरांना मिल्कवीड फुलपाखरं म्हटलं जातं. ही फुलपाखरं माणसांसाठी विषारी नसून पक्ष्यांसाठी हानिकारक असतात. पक्ष्यांनी या फुलपाखरांना खाल्ल्यावर त्यांना उलटी होते, म्हणून ते या फुलपाखरांपासून
लांबच राहणे पसंत करतात. तरुपरी या फुलपाखराच्या पांढऱ्या पंखांवर काळ्या रेषा आणि ठिपके असतात. त्यांच्या पंखांचा विस्तार हा 12 ते 15 सेंटीमीटर पर्यंत असतो. या पंखांमुळे ते हवेवर कागद तरंगल्यासारखे उडतात, म्हणून त्यांना पेपर काईट असं देखील म्हटलं जातं. दाळोबाच्या देवराईत ही फुलपाखरं असंख्य संख्येने उडताना दिसतात. आता आपण जे बसलेलो आहे ती जागा मुळात फॉरेस्ट आहे. ही सरकारची, केंद्र सरकारची या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. पण ह्या ठिकाणी पूर्वीपासून या ठिकाणी देवदर्शन घेण्यासाठी, दाळोबाचं दर्शन घेण्यासाठी लोक त्या जागेपर्यंत जायचे. आणि त्यावेळी त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती जंगली झाडं वगैरे असायची. सागवान आहे, सिसम आहेत, बऱ्याच प्रमाणे अशी इमारती लाकूड त्या ठिकाणी आहे. पण त्या ठिकाणी दाळोबाचं देवस्थान असल्यामुळे बऱ्याचशा लोकांची त्या दाळोबावर श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे फक्त जळाऊ लाकूड, जी वाळलेली लाकडं होती, जी पडलेली लाकडं होती, तेच लाकडं लोक गोळा करायची. पण ती जी सजीवसृष्टी आहे, ही देवराई आहे, जिवंत झाड आहे. ते झाड आपल्या गावातल्या कोणाही माणसाने तिकडे ती झाड तोडलेलं नाही. त्या झाडाचा आपल्या इमारतीसाठी किंवा घराच्या फर्निचरसाठी त्यांनी उपयोग केलेला नाही. फक्त श्रद्धा असल्यामुळे, डाळबार विश्वास असल्यामुळे ही आज जे जंगल आहे, जी देवराई आहे, ती आज देवाची काहीतरी इष्ट आहे, देवाची मालमत्ता आहे असं समजून लोकांनी त्याचं संरक्षण केलेलं आहे, त्याचा सांभाळ केलेला आहे. दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या देवरायांची महती या रील सिरीजमध्ये पुढच्या भागात जाणून घेऊया. लांजा तालुक्यातील माचाळमधील भैरी देवाच्या देवराईविषयी. त्यासाठी पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.